मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्यासोबत काही असे प्रसंग घडतात की आपण भावनिक होतो आणि विचारचक्रामध्ये गुंतून जातो। तुमच्या भावनांनी किंवा तुमच्या मनात सतत मंथन होत असलेल्या विचारांमुळे तुम्हाला कधी भारावून गेल्यासारखं वाटलं का? या व्यावहारिक मार्गदर्शकामध्ये, या पुस्तक सारांशामध्ये क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ डॉक्टर ज्युली स्मिथ मानवी मानसशास्त्राचे स्पष्टीकरण देतात आणि तुमचे कल्याण सुधारण्यासाठी व्यावहारिक धोरणे आणि साधने देतात। व्हाय हॅज नोबडी टोल्ड मी धिस बिफोर या पुस्तकामध्ये तुम्ही मानसिक आरोग्याच्या आव्हानांना नेव्हिगेट करण्यासाठी आणि तुमचे भावनिक कल्याण सुधारण्यासाठी अनेक संकल्पना, धोरणे आणि साधने शिकणार आहात। तर मित्रांनो, याआधी कोणीही मला हे का सांगितले नाही या पुस्तकाचा सारांश, त्यापूर्वी आपण थोडीशी पार्श्वभूमी पाहूया। त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार मित्रांनो, माझे नाव आनंद आहे आणि मराठी आनंद यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून 10 वर्षाच्या अनुभवानंतर डॉक्टर ज्युली स्मिथला समजले की तिच्या अनेक क्लायंटना खरोखरच थेरपीची गरज नाही, त्यांना फक्त त्यांचे मन आणि शरीर कसे कार्य करतात हे समजून घेणे आवश्यक आहे आणि स्वतःला धोरणे आणि त्यांचे मानसिक भावनिक आरोग्य कसे व्यवस्थापित करावे हे जाणून घेणे आवश्यक आहे। हे पुस्तक डॉक्टर स्मिथ थेरपी मध्ये लागू केलेल्या अंतर्दृष्टी आणि साधनांचे संकलन आहे। हे मूलतः 36 अध्यायांवरील 8 विभागांमध्ये लिहिलेले पुस्तक आहे। त्यामुळे तुम्ही ज्या क्षेत्रात संघर्ष करत आहात किंवा अधिक लवचिक बनू इच्छित आहात त्या क्षेत्रावर तुम्ही झूम वाढवू शकता। या व्हिडिओमध्ये आम्ही मानसिक भावनिक आरोग्याच्या 8 विशिष्ट क्षेत्रांमधील कल्पनांची रूपरेषा सांगण्यापूर्वी सर्व 8 विभागांमध्ये संकल्पना आणि धोरणांचे विहंगावलोकन आपण पाहणार आहोत। कल्याण सुधारण्यासाठी एकूणच संकल्पना। आत्मज्ञान ही मुख्य गोष्ट आहे। वाईट मूड, चिंता आणि नकारात्मक विचार यासारखी मानसिक भावनिक आव्हाने सर्वसामान्य आहेत। ते तुमच्यामध्ये काहीतरी चुकीचे असल्याचे लक्षण नाहीत। तुमचे कल्याण सुधारण्यासाठी तुमचे मन आणि शरीर कसे कार्य करते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे। त्यानंतर या पुस्तकातील रणनीती आणि साधनांचा सराव, जोपर्यंत ते तुमच्यासाठी दुसरे स्वरूप बनत नाहीत। लक्षात ठेवा, विचार आणि भावना तथ्य नाहीत, ते फक्त तुमच्या मेंदूच्या अंतर्गत आणि बाह्य संकेताचे स्पष्टीकरण आहेत। पूर्वाग्रह, गृहीतक, आठवणी आणि मतांसह मिश्रित। विशेषतः तुमचे विचार, भावना, शारीरिक संवेदना आणि कृती हे सर्व एकमेकांशी जोडलेले आहेत। उदाहरणार्थ, डिहायड्रेशन आणि खराब झोप यामुळे तुम्हाला चिडचिड होऊ शकते। तुम्ही ज्या प्रकारे शारीरिक अनुभवांचा अर्थ लावता ते तुमच्या भावनिक आणि संज्ञानात्मक प्रतिसादांनाही आकार देत असतात। नकारात्मक विचार आणि भावना दडपण्याचा किंवा टाळण्याचा प्रयत्न करू नका, कारण यामुळे गोष्टी आणखी वाईट होतात। त्याऐवजी तुमच्या मानसिक भावनिक आव्हानांच्या स्रोतांची जाणीव करून घ्या, जेणेकरून तुम्ही ते स्रोत आणि तुमचे प्रतिसाद जाणीवपूर्वक व्यवस्थापित करू शकता। उदाहरणार्थ, तुम्ही विचार करत असाल की मी खूप निरुपयोगी आहे, तुम्हाला तुमच्या छातीत घट्टपणा जाणवतो, स्वतःबद्दल निराशा वाटते आणि स्वतःला वेगळे ठेवण्याची इच्छा जाणवते। तुम्हाला वाईट वाटण्यासाठी हे घटक एकमेकांना मजबूत करू शकतात। स्वतःला विचारा, बरे वाटणे सुरू करण्यासाठी तुम्ही प्रत्येक घटक कसे समायोजित करू शकता। सामान्य साधने आणि धोरणे। 8 मानसिक आरोग्य विभागांमध्ये काय कोणीही मला हे आधी सांगितले नाही। अनेक साधने आणि धोरणे वारंवार समोर येतात। ते समाविष्ट कोणते मुद्दे आहेत ते पहा। आत्मजागरूकता विकसित करण्यासाठी आपले अनुभव, विचार, भावना आणि प्रतिसादांबद्दल वारंवार जनरली करा। माइंडफुलनेसचा सराव करणे, जे या क्षणी पूर्णपणे उपस्थित राहणे आणि निर्णय न घेता आपल्या आंतरिक जगाचे निरीक्षण करणे आहे। तुमचे विचार आणि त्यांचा तुमच्यावर कसा परिणाम होतो हे लक्षात येण्यासाठी मेटा कॉग्निशन लागू करणे। नंतर तुमचे विचार आणि प्रतिसाद निवडण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घ्या। त्यांना तुमच्यावर नियंत्रण ठेवू देण्याऐवजी तुमचे विचार किंवा भावना आणि तुमची ओळख आणि वास्तव यांच्यात काही अंतर निर्माण करा। तुमच्या विचारांचे पूर्वाग्रह आणि भावनांना लेबल लावा आणि मला असे विचार येत आहेत किंवा मी या संवेदना लक्षात घेत आहे असे बोलून दूरची भाषा वापरा। तुमची निरीक्षणे एका विश्वासू मित्रासोबत शेअर करा आणि त्याला किंवा तिला असहाय्य नमुने रिअल टाइम दाखवायला लावा। स्वतःची करुणा निवडा, स्वतःची टीका नाही। तुम्ही एखाद्या जवळच्या मित्राला किंवा प्रिय व्यक्तीला
जसं प्रोत्साहन द्याल आणि त्याला पाठिंबा द्या. कृतज्ञतेचा सराव करा. सकारात्मक गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यासाठी, मनाला प्रशिक्षित करण्यासाठी प्रत्येक दिवसासाठी तुम्ही कृतज्ञ आहात अशा किमान 3 गोष्टी लिहा. विशिष्ट मानसिक भावनिक आव्हाने व्यवस्थापित करणे. येथे 8 सामान्य मानसिक भावनिक आव्हाने आणि ते काय आवश्यक आहे याचे द्रुत विहंगावलोकन आहे. आमच्या संपूर्ण 17 पानांच्या आवृत्तीत का कोणीही मला हे सांगितले नाही या सारांशात आम्ही या 8 विभागांपैकी प्रत्येकाचे तपशीलवार वर्णन करणार आहोत. अंतर्निहित मानसशास्त्रीय संकल्पना आणि प्रत्येक आव्हानासाठी अनुकूल करण्यासाठी धोरणे किंवा साधने. कमी मूड्स, मनस्थितीवर शारीरिक आरोग्य किंवा वातावरण यासारख्या अंतर्गत आणि बाह्य दोन्ही घटकांचा प्रभाव असतो. बहुतेकदा ते अपूर्ण गरजा दर्शवतात. तुमचा मूड खराब करणाऱ्या असहाय्य प्रतिसादांपासून सावध राहा. उदाहरणार्थ त्वरित आराम मिळवणे किंवा असहाय्य विचारांच्या पूर्वग्रहांमध्ये गुंतणे. नकारात्मक विचारांचे नमुने तोडण्यास शिका आणि जर्नलिंग, कृतज्ञता आणि इतर विविध साधने वापरून तुमचे वाईट दिवस फिरवा. प्रेरणा अभाव. प्रेरणा कृतीतून निर्माण होते, उलट नाही. कृती करण्यासाठी प्रेरणा मिळवण्याची वाट पाहू नका. प्रेरणा निर्माण करण्यासाठी आणि टिकवून ठेवण्यासाठी विविध रणनीती जाणून घ्या आणि तुम्हाला तसे वाटत नसतानाही कृती करा. यामुळे तुम्हाला प्रेरणा मिळवण्यासाठी जैविक आणि भावनिक बदल घडतील. इच्छित वर्तन स्वयंचलित सहज सवयी होईपर्यंत पुनरावृत्ती करणे हे आपले अंतिम ध्येय आहे. भावनिक वेदना. भावना चांगल्या किंवा वाईट नसतात. काय चालले आहे आणि आपल्याला काय हवे आहे याचे ते आपल्या मेंदूचे स्पष्टीकरण आहेत. ते क्षणिक आहेत आणि नैसर्गिकरित्या पास होतील. प्रदान केलेल्या भावनिक व्यवस्थापन धोरणांच्या श्रेणीचा वापर करून समजून घेण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी सर्व भावना अप्रियांसह स्वीकारणे ही मुख्य गोष्ट आहे. दुःख. दुःख हा मानवी अनुभवांचा एक नैसर्गिक भाग आहे. विकार किंवा अशक्तपणाचे लक्षण नाही. जेव्हा तुम्ही काहीतरी अर्थपूर्ण गमावले असेल, उदाहरणार्थ एखादी प्रिय व्यक्ती, नोकरी किंवा सुरक्षिततेची भावना, कोविड साथीच्या आजारादरम्यान अनुभवलेल्या अनेकांनी गमावल्यास ही तीव्र तळमळ असते. नकार, राग, सौदेबाजी, नैराश्य आणि स्वीकृती यासह स्वतःला नैसर्गिक प्रक्रियेतून जाण्याची परवानगी द्या. स्वतःची शंका आणि टीका. मानव हा सामाजिक प्राणी आहे आणि आपल्याला नैसर्गिकरित्या इतरांच्या मतांची काळजी असते. टीका तणावपूर्ण असतात कारण ते सूचित करतात की आम्ही इतरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अयशस्वी झालो आहोत आणि नकार किंवा त्याग होण्याचा धोका असू शकतो. लक्षात ठेवा, तुम्हाला फक्त तुमच्याकडूनच मंजुरी हवी आहे. तुमच्या वैयक्तिक मूल्यांशी जुळणाऱ्या टीकेतूनच शिका आणि बाकीचे सोडून द्या. आत्मस्वीकृती विकसित करा. आत्मकरुणा सराव करा. आत्मविश्वास वाढवा आणि अपयशाच्या भीतीवर मात करा. तुम्हाला स्वाभिमानाची समस्या असल्याची शंका असल्यास तुम्ही इतरही व्हिडिओ सर्च करा. भीती आणि चिंता. भीती आणि चिंता तुम्हाला संभाव्य धोक्यांपासून सावध करतात. ती वास्तविक आणि काल्पनिक दोन्ही धमक्यांद्वारे ट्रिगर केले जाऊ शकतात. चिंतेमध्ये अत्याधिक काळजी असते. अगदी तत्काळ धोका नसतानाही चिंता वाढवणारे निरुपयोगी प्रतिसाद टाळण्यास शिका. भीतीच्या उत्तेजनाच्या नियंत्रित प्रदर्शनाद्वारे तुमच्या मेंदूच्या प्रतिसादाची पुनर्स्थित करा. क्षणात चिंता व्यवस्थापित करा जेणेकरून ती घाबरून जाऊ नये आणि मृत्यूच्या सार्वत्रिक भीतीचा सामना करा. ताण. बाह्य मागण्यांचा सामना करण्यास मदत करण्यासाठी ताण हा एक नैसर्गिक प्रतिसाद आहे. ही सहसा व्यस्त वेळापत्रक किंवा स्पर्धा यासारख्या विशिष्ट कार्य किंवा परिस्थितींना प्रतिसाद म्हणून असते. वेळोवेळी स्वतःला भरून काढा आणि दडपल्याशिवाय कामगिरी सुधारण्यासाठी तणाव वापरण्यास शिका. अर्थपूर्ण जीवन जगणे. आनंदाचा पाठलाग करू नका, जी एक क्षणभंगूर भावना आहे. एक परिपूर्ण मूल्य केंद्रित जीवन जगण्यावर लक्ष केंद्रित करा. त्याचवेळी अर्थपूर्ण नातेसंबंध जोपासतात, जे आनंद, मानसिक आणि शारीरिक कल्याणासाठी आवश्यक आहे. याआधी कोणीही मला हे का सांगितले नाही, यातून सर्वाधिक कोणत्या गोष्टी आपण मिळू शकतो. एखाद्या गोष्टीबद्दल विचार न करण्याचा प्रयत्न केल्याने आपल्याला त्याबद्दल अधिक विचार करण्यास प्रवृत्त करते. प्रेरणेसाठी सर्वोत्तम धोरण म्हणजे प्रेरणा समीकरणातून बाहेर काढणे. स्वस्वीकृती निर्माण करण्यासाठी आपल्याला प्रथम आपण कोण आहोत आणि आपल्याला कोण बनायचे आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. भीतीशी लढण्यासाठी तुम्ही प्रथम त्याचा सामना करण्यास तयार असले पाहिजे. आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी जिथे तुमच्याकडे कोणी नाही
तिथे जा. आपल्याला झटपट आराम देणाऱ्या सर्व गोष्टी आपल्याला दीर्घकाळ अडवून ठेवतात. स्वीकृती म्हणजे आपल्या वास्तविकतेच्या त्या भागांविरुद्ध संघर्ष सोडून देणे ज्यावर आपण नियंत्रण ठेवू शकत नाही. ताण नेहमी शत्रू नसतो हे आमचे सर्वात मौल्यवान साधन देखील आहे. आम्ही वापरत असलेले शब्द एखाद्या परिस्थितीचा अर्थ आणि त्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन प्रभावीपणे ठरू शकतात. आनंदाचे क्षण हे एका मोठ्या गुलदस्त्यात फक्त एक फूल असतात. भावना संपूर्ण गुच्छ म्हणून येतात. जेव्हा आपण ओरडतो, रडतो, माघार घेतो आणि गप्प बसतो तेव्हा आपण सर्वजण एकच गोष्ट विचारत असतो, फक्त वेगळ्या पद्धतीने. तू माझ्यासाठी आहेस का? तुझ्या राहण्यात मला काही फरक पडतो का? जेव्हा मला तुझी सर्वात जास्त गरज असते तेव्हा तू काय करणार आहेस? तर मित्रांनो, हा पुस्तक सारांश आपल्याला कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. लाईक करा, इतरांना फॉरवर्ड करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.